नमस्कार मैत्रिणींनो, लग्नाच्या वेळीच्या आजच्या विशेष भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे की सर्वजण बोलत असतात. त्यावर अन्वी खूप चिडलेली असते. ती सिंधूची बाजू घेऊन वाटेल ते बोलायला लागते. त्यावर आजी खूप संतापते आणि म्हणते की अन्वी, जरा शांत बसशील का? तुझं वय बघ आणि घरातल्या गोष्टींमध्ये जास्त इंटरफेअर करू नकोस. जेव्हा तेव्हा तू काय मध्ये इंटरफेअर करतेस. त्यावर अन्वीला खूप राग येतो. अन्वी म्हणते की अगं, तू फक्त मधू मामी आणि राघवचा विचार करत आली आहेस. सिंधूचा कधी विचार केलास का ग आजी? तुझ्यामुळे ती बिचारी सिंधू मन मारून जगते आणि राघव आणि सिंधू हे दोघं नवरा बायको असताना पण तुला असं का वाटते की राघव आणि मधूने एकत्र यावं? हे किती चुकीचं आहे. असं बोलल्याबरोबरच आजी खूप संतापते आणि म्हणते की अन्वी, तू कोणाशी बोलते आणि काय बोलते ना याचा जरा विचार कर. जास्त शहाणपणा केलास ना तर बघ. आणि तिच्या एक कानाखाली वाजवायला निघतातच तितक्यातच त्यांना राजश्री आठवते. तेव्हा आता अन्वीला खूप राग येतो आणि मग आता आजी खूप संतापलेल्या आहेत अन्वीवरती. पुढे आता राघवला मधूची खूप चिंता वाटते, कारण सर्वांसमोर मधूला ज्या प्रकारे राघवने सिंधूचं प्रेम व्यक्त केलेलं असतं त्याचा त्याला पश्चाताप होतो. आणि मग तो आता मधूला समजवायला येतो, पण मधू मात्र इथे राघवचं ऐकत नाही. मधू आता म्हणते की खरंच राघव, माझं चुकलंय, मी तुमच्या दोघांच्या मध्ये नको यायला हवं होतं. असंही तुझं लग्न हे फक्त आपलं विनूच्या कस्टडीसाठी होतं. असं नवरा बायकोचं नातं आपल्यामध्ये कधीही झालं नाही राघव. मी खूप प्रयत्न केला की तुला माझ्या मनामध्ये स्थान देण्यासाठी, पण मात्र तुझ्या मनामध्ये फक्त सिंधूच आहे. त्यामुळे आज मी डिसिजन घेतला आहे की डिवोर्स पेपरवरती तू सह्या कराव्यास. माझ्या सह्या करून झाल्या आहे, हे घे पेपर्स, याच्यावरती सही कर आणि आपण मुक्त होऊ. उगाच या नात्यामध्ये अडकून राहण्यामध्ये काही अर्थ नाही आहे राघव. आता मला कळालंय, तू फक्त सिंधूवरच प्रेम करू शकतो आणि देवाने तुमच्या दोघांची लग्नगाठ बांधली आहे. त्यामुळे मला तुमच्या दोघांच्यामध्ये यायचं नाही आहे. आणि राहिला प्रश्न विनूचा, तर विनूलाही सवय करेल मी ह्या गोष्टींची. तर मग राघव आणि मधू पुन्हा एकदा मिठीमध्ये येत राघव म्हणतो की थँक्यू मधू, तू माझ्या भावना समजून घेतल्याबद्दल. मला तुझ्या मैत्रीची आयुष्यभर साथ हवी आहे. आपली मैत्री अशीच राहू दे. असंही मी तुझ्याबरोबर मैत्रीचंच नातं निभावत होतो, फक्त ते तोडू देऊ नको. तर मधूही म्हणते की हो, मला पण तुझी मैत्री हवी आहे. पुढे आता रुक्मिणीला कळतं की मधूने डिवोर्स पेपरवर सह्या केल्या आहे. तर आता इकडे आजी खूप चिडतात, म्हणतात की मधू, तू असं काहीही करायचं नाही. हा काही भातुकलीचा खेळ नाही आहे. तुम्हाला मजा वाटते का? ह्या सर्व गोष्टी इतक्या सहज कशा काय होऊ शकतात? मी आहे तोपर्यंत मधू तू असं करायचं नाही. त्यावर मधू म्हणते की हो, तुमचं ठीक आहे काकू, पण मला काय म्हणायचं आहे, राघवचं जर माझ्यावर प्रेम नाही आहे तर ह्या नात्यामध्ये का अडकून ठेवायचं? याच्यामध्ये कोणाचाच काही फायदा नाही आहे. एका रूममध्ये नवरा बायकोसारखं नातं निर्माण होत नाही, त्या गोष्टीला मी का अडकवून ठेवू? मला हे नातं नको आहे, कारण राघवने स्पष्ट केलं आहे की त्यांचं फक्त सिंधूवर प्रेम आहे. मग मला सिंधूलाही दुखवायचं नाही आहे. इकडे आता सिंधू देवाला म्हणत असते की देवा, मी राघवला दुखावलं आहे, मला माहीत आहे, पण स्वतःच्या स्वार्थासाठी मला दुसऱ्यांचं सुख हिरावून नाही घेता येणार. देवा, माझं काही चुकलं तर नाही ना? मी योग्य निर्णय घेतलाय ना देवा? प्लीज मला सांग. असं ती देवाला रिक्वेस्ट करत असते. आणि मधू आता नेमकं सिंधूला डिवोर्स पेपरबद्दल सांगायला येते आणि म्हणते की हो, चुकलंय तुझं. असं म्हणता सिंधू मधूकडे पाहायला लागते. सिंधूला कळत नाही की मधू इतक्या रात्री इथे काय करते. तर मधू म्हणते की तुला आता वाटत असेल ना की मी इथे का आली. हे बघ डिवोर्स पेपर, ही साडी आणि मंगळसूत्र. आता मधूच्या हातामध्ये साडी आणि मंगळसूत्र असतं, ते ती सिंधूला देत म्हणते की सिंधू, ही साडी आणि मंगळसूत्र काढून तिच्या हातावर ठेवत म्हणते की हे बघ, या साडीवर आणि या मंगळसूत्रावर फक्त तुझा हक्क आहे सिंधू. मला दोघांमध्ये इंटरफेअर करायचं नव्हतं. मी खूप प्रयत्न केले ग राघवला माझं करण्यासाठी, पण राघवच्या मनामध्ये फक्त तूच आहे. तुझी जागा तो कोणालाही देऊ शकत नाही, हे मी ओळखलंय. त्यामुळे मला हे नातं अडकून ठेवायचं नाही आहे, नाही कोणाला फसवायचे आणि नाही कोणाच्या अधिकाराशी खेळायचे. तर मग माझा डिसिजन झालाय सिंधू. त्यावर सिंधू म्हणते की नाही मधू, तुम्ही असं नाही करू शकत. प्लीज, मला नाहीच राघवला एकत्र आणायचं आहे. मी नाही प्रेम करत राघववरती आणि तुम्हा दोघांमध्ये अंतर नाही पडू देणार. मी समजवते राघवला, प्लीज माझं ऐका. असं म्हटल्याबरोबर मधू नकार देते आणि घरातून बाहेर जाते. सिंधू तिच्या मागेच येते. तेव्हा मधूची मनस्थिती ठीक नसल्यामुळे ती गाडीच्या समोर आडवी होते आणि पडते आणि ॲक्सिडेंट होतो मधूचा. तर मधूला आता ॲक्सिडेंट होण्यापासून सिंधू वाचवणार आहे. मधूला जेव्हा ओरडण्याचा आवाज येतो सिंधूला, तेव्हा सिंधू तिला अडवते आणि मग थेट थोडीशी जखम झालेली असताना सिंधू तिला घरी घेऊन येते रत्न पार्किंगच्या. आता सिंधूने वाचवलं आहे मधूला हे घरच्यांना कळत नाही. त्यांचा गैरसमज होतो आणि त्यांना वाटतं की मधूचा ॲक्सिडेंट सिंधूनेच घडवून आणला, कारण की तिला राघव हवा आहे म्हणून तिने स्वार्थासाठी हे केलं असावं. रुक्मिणी खूप ब्लेम करते सिंधूवरती आणि तिला वाटेल ते बोलायला लागते. इथे राघव सिंधूची बाजू घेत असतानाही
आज ऋतुजा ऐकायला तयार नाही. ऋतुजाचं एवढंच म्हणणं आहे की सिंधूमुळे मधूची खूप अवस्था बिकट झाली आहे आणि त्यामुळेच मला सिंधू घरात नको आहे. आता ऋतुजा सिंधूचा हात खेचतच तिला बाहेर जायला सांगते आणि म्हणते की सिंधू, हे आधीच करायला हवं होतं मी, पण ह्या घरात कोणी हिंमत केली नाही तुला घरातून बाहेर जाण्याची. पण आज मात्र मी बोलणार, मी तुला ह्या घरामध्ये राहूच देणार नाही. आता मला रिस्क घ्यायची नाही आहे. तू खूप अपशकुनी मुलगी आहे आणि खूप आगाऊसुद्धा, त्यामुळेच मला तू ह्या घरामध्ये नको आहे. आणि मग ऋतुजाचं एवढं चिडलेलं बोलणं ऐकून घरातील सर्व लोक तिला समजावू लागतात, पण मात्र ऋतुजा त्या भानावरच नाही आहे. आता राघव येतो आणि राघव म्हणतो की काय करताय तुम्ही, यामध्ये सिंधूची काही चुकी नाही आहे. उलट सिंधू वेळेवर पोहोचली म्हणून मधूचा जीव तरी वाचला. ते का गाडीला आडवी झाली होती आणि सिंधूने तिचे प्राण वाचवला हे विसरलात का. तरी रेश्मा ऋतुजा तिला ब्लेम करत असतात, तर राजश्री त्यांना समजावू लागते की रेश्मा तू विसरलीस का तुझा जीव कोणी वाचवला ते. आता मात्र ऋतुजा कोणाचंही ऐकत नाही. रमा तिला रत्नाकर सुद्धा समजावत असतात की अगं एक संधी दे त्या सिंधूला बोलायची, तुम्हाला वाटेल ते बोलत आहात सिंधूला, ती शांत राहत आहे म्हणून काहीही बोलू नका. त्यावर ऋतुजा म्हणते की हो ना, मी आतापर्यंत खूप सहन केलं ह्या मुलीचं, हिच्यावर कसा विश्वास ठेवायचा. मग रेश्मा म्हणते की काय गं सिंधू, जेव्हा काही प्रॉब्लेम होता तेव्हा तू वेळेवर तिथे कशी काय पोहोचते. तर मग इथे सिंधूला खूप वाईट वाटतं. सिंधूची बाजू कोणीही घेत नाही आणि सिंधू एकटी पडते. तर पुढे आता विनूला भूक लागते म्हणून सिंधू तिला वाढायला येते. तर विनू बघते की राघव स्वतःच वाढत आहे. राघव म्हणतो की सिंधू जेवलेली नाहीये म्हणून आम्ही आमचं दोघांचं ताट केलंय, विनू तू पण बस. तर मग सिंधूचा प्रश्न आता विनू विचारते की पण पप्पा तुम्हाला कसं काय माहिती की मम्मी उपाशी आहे ते. तर मग राघव म्हणतो की मला सगळं कळतं. आणि त्यानंतर आता राघव सिंधूला भेटत पुन्हा म्हणतो की सिंधू अगं खरंच ऐक ना, माझं तुझ्यावर खरोखर प्रेम आहे, तुझंही माझ्यावर प्रेम आहे, पण तू ते व्यक्त का नाही करत आहे. आता तर मधूचाही प्रश्न नाही उरलाय, प्लीज तुझ्या भावना व्यक्त कर. तरी सिंधू विचार करायला लागते आणि पुढे आता तिथे मधू येते. मधूचा ॲक्सिडेंट झाल्यामुळे मधूला दुखापत झाली आहे आणि तिला चालायला त्रास होतोय. तेव्हा आता ती तिथे येते आणि तिच्या पायाला दुखतं. तर सिंधू लगेचच मधूला म्हणते की अहो तुम्हाला इतका त्रास होतोय तर मला सांगायचं ना, मी तुम्हाला सोडलं असताना रूममध्ये, तुमची काळजी घेणं माझं कामच आहे. त्यावर मधूला आता सिंधू तिच्या रूमपर्यंत घेऊन जाते आणि राघव इथे तिघंही एकत्र असतात. आणि मग मधूची काळजी घेण्यासाठी सिंधू म्हणते की तुम्ही काळजी घ्या, तुम्हाला अजूनही खूप त्रास होत असेल ना, मी आहे तुमची काळजी घ्यायला, तुम्हाला काही हवं असलं तर मला सांगा. असं म्हणून राघव आणि सिंधू रूमच्या बाहेर निघून जातात. तर इकडे मधू आता लगेचच तिच्या अंगावरचा कपडा फेकते पायावरचा आणि म्हणते की सिंधू आता मात्र तुझी काही खेर नाही, मी आता याचा बदला नक्कीच घेईल, तुला सोडणार नाही मी. असं म्हणत आता नवीनच चाल करणार आहे मधू. सिंधू आणि राघवच्या नात्यामध्ये पुन्हा एकदा फूट पाडायचं काम करणार आहे. स्वतःचा चांगुलपणा दाखवत ती मात्र इथे गेम खेळणार आहे. तर प्रेक्षकांनो खूपच जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे, पाहायला विसरू नका लग्नाची बेडी. आणि अशाच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब